नमस्कार, मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आणि आज देखील आपण खूप सुंदर अशी डिझाईन तयार करणार आहोत. तर त्याकरिता येथे मी बॅक पार्ट कट करून ठेवलेला आहे, ज्याची पूर्ण उंची आलेली आहे 13 इंच. त्यानंतर याचे जे शोल्डर आहेत ते आलेले आहेत 5 इंच. आर्म होल म्हणजेच मुंडा आलेला आहे 5.5 इंच. छाती आलेली आहे 7.5 इंच आणि खालच्या बाजूला कंबर बॅकडाट मिळून ती आलेली आहे 8 इंच. आता इथे वरच्या बाजूला आपण आपल्या गळ्याची मार्किंग करूयात. तर येथे माझे रेडी शोल्डर 2 इंच हवेत, म्हणून मी अर्धा इंच मार्जिनचा घेऊन 2.5 इंचावरती एक मार्क केलं. त्यानंतर टेपला त्याच पॉईंटवरती ठेवून घेऊन खालच्या बाजूला जी माझी गळ्याची उंची आहे ती मी 10 इंच घेते आहे आणि जी खालची गळ्याची रुंदी आहे ती येथे मी 2.5 इंच घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे इथे तुम्हाला एक बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे. इथे मात्र तुम्ही तुमच्याच अकॉर्डिंगली गळ्याची उंची आणि रुंदी घ्या. त्यानंतर इथे आपण नॉर्मली जसा गळ्याचा गोल आकार ड्रॉ करून घेतो ना, सेम इथे देखील तुम्हाला तसाच ड्रॉ करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे बॅक पार्टला ओपन करून पुन्हा एकदा अगदी व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे फोल्ड करून घ्यायचं आहे मधोमध. आणि आता इथे आपल्याला असं हाताने थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजेच थापून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली या साईडची डिझाईन त्याच्या समोरच्या बाजूवरती देखील ट्रेस होऊन म्हणजेच उमटून येईल. त्यानंतर इथे मी अस्तर आणि मेन फॅब्रिक घेऊन दोघांनाही अशा पद्धतीने राईट साईड म्हणजेच बरोबरीच्या बाजूवर बरोबरीची बाजू ठेवून घेऊन मग आता इथे आपल्याला आपला जसा गळ्याचा आकार दिसतोय त्याच आकारात अगदी व्यवस्थितरित्या तुम्हाला संपूर्ण गळ्याला स्टिच करून घ्यायचं आहे. आणि जर येथे तुम्ही व्हिडिओ काळजीपूर्वक पाहत असाल तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की मी गळ्याच्या मध्यभागावरती त्याला बॉल पॉईंट पिन्स लावून पिन्सने सिक्युअर करून घेतलेला आहे, जेणेकरून जेव्हा आपण हा गळ्याचा आकार स्टिच करतोय ना तेव्हा आपलं कापड इकडे तिकडे हलणार नाही आणि आपण जसा गळ्याचा आकार ड्रॉ केला आहे अगदी तो तसाच स्टिच केला जाईल. त्यानंतर आता इथे खालच्या बाजूला अर्धा इंच मार्जिन घेऊन तुम्हाला सरळ स्टिच करून घ्यायचं आहे. जर इथे आपण अशा पद्धतीने स्टिच केलं तर बघा शेवटी तुम्हाला सेपरेटली कमरपट्टी स्टिच करावी लागते, तर त्याची गरज येथे आपल्याला लागणार नाही. त्यानंतर आता इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याच्या आतील बाजूस थोडंसं जास्तीचं कापड ठेवून संपूर्ण गळ्याची कटिंग अगदी व्यवस्थितरित्या इथे तुम्हाला कंप्लीट करून घ्यायची आहे. त्यानंतर आता हे जे आपण जास्तीचं कापड ठेवलं होतं ना गळ्याच्या आतल्या बाजूला, त्याच कापडावरती व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे छोटे छोटे कट्स तुम्हाला इथे संपूर्ण गळ्याभोवती देऊन घ्यायचे आहेत. फक्त कट्स देत असताना एकाच गोष्टीची काळजी घ्या की तुमचा तो कट त्या शिलाईवरती जायला नको आहे, नाहीतर ती आपली गळ्याची स्टिच ओपन होईल. त्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक आणि सावकाश पद्धतीने ते कट्स देऊन घ्या. त्यानंतर आता इथे खालच्या बाजूला म्हणजेच कमरेच्या बाजूला हे जे जास्तीचं कापड होतं ना त्याला देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या कट करून घ्यायचं आहे. आता इथे हा जो गॅप तयार झाला आहे ना त्याच गॅपमध्ये हाताला पास करून या बॅक पार्टला सरळ बाजूस व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे पलटी करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता इथे तुम्हाला संपूर्ण गळ्याभोवती टॉप स्टिच देऊन घ्यायची आहे. टॉप स्टिच म्हणजे काय तर दाबटीप. आणि आपल्यापैकी खूप जण व्हिडिओज पाहतात परंतु चॅनेलला सबस्क्राईब करत नाहीत, तर प्लीज असं नका करत जाऊ. चॅनेलला देखील सबस्क्राईब करत जावा. का होतं ना मला देखील समजत जाईल की हां मी जे व्हिडिओज बनवते ते तुम्हा सर्वांना आवडत आहेत आणि तुमच्या उपयोगात देखील येत आहेत. आणि जर अशीच सबस्क्रायबरची संख्या वाढत राहिली तर मला देखील एक नवीन उमेद मिळते आणि त्याच नव्या उमेदीत मला तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओज बनवण्याची प्रेरणा देखील मिळत राहते. तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. त्यानंतर इथे तुम्हाला खालच्या बाजूला देखील टॉप स्टिच देऊन घ्यायची आहे. इथे तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे. व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी सरळ शेवटपर्यंत इथे तुम्हाला त्याला स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता इथे तुम्हाला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना चारही बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही याऐवजी मी नेहमी ज्या पद्धतीने सांगते मेन फॅब्रिक आणि अस्तर फॅब्रिक ग्लूच्या मदतीने स्टिक करायला, ती पद्धत इथे तुम्ही वापरली तरी देखील चालेल. त्यानंतर इथे हे जे जास्तीचं कापड दिसतंय ना त्याला देखील तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे.
जर इथे तुम्ही अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना चारही बाजूने स्टिक केलं असेल तर तेव्हा देखील जे जास्तीचं कापड होतं ना त्याला देखील तुम्हाला अशाच पद्धतीने सेम कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर हे जे आपले दोन्ही बॅकडाट आहेत त्याला स्टिच करून रेडी करून घ्यायचं आहे। येथे मी तुम्हाला एकच बॅकडाट स्टिच करून दाखवते। सेम तुम्हाला याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा बॅकडाट देखील स्टिच करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्या ह्या गळ्यापासून असा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे मी गोल्डन कलरची सिंपल अशी लेस घेतलेली आहे आणि तिला आपल्याला या गळ्याच्या कडावरती ठेवून घेऊन हा जो आपण खालचा आकार ड्रॉ केला होता ना डिझाईनसाठी तिथपर्यंत स्टिच करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे मी पुन्हा सेम तीच लेस घेतलेली आहे आणि या दोन्हीही लेसच्या मध्ये थोडासा मी गॅप ठेवलेला आहे आणि मग गॅप ठेवून त्याच आकारात त्याच्याच खालच्या बाजूला जिथपर्यंत आपला तो आकार होता ना डिझाईनचा तिथपर्यंत स्टिच करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे दुसऱ्या बाजूला देखील मी सेम तीच लेस घेतलेली आहे आणि या लेसला देखील या गळ्याच्या कडावरती ठेवून घेऊन मग इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे हा जो आपण खालचा डिझाईनचा आकार ड्रॉ केला होता ना त्याच आकाराला फॉलो करत अगदी व्यवस्थितरित्या या लेसला तेथे स्टिच करून घ्यायचं आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे। त्यानंतर इथे देखील मी पुन्हा सेम तीच लेस घेतलेली आहे आणि अलीकडच्या साईडला दोन्ही लेसमध्ये आपण जेवढा केवढा गॅप ठेवला आहे सेम तेवढाच गॅप घेऊन या साईडला देखील ही जी दुसरी लेस आहे ना तिला देखील सेम जी अगोदरची लेस आहे त्याच लेसच्या आकारात व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचं आहे। आणि जर तुम्ही आणखीन चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा। आता इथे शेवटी बघा इथे जर तुमची लेस बाहेरच्या बाजूला आली असेल तर तिला काळजीपूर्वक कट करून घ्या। हे जे आहे ते फिनिशिंगच्या दृष्टीने टिप्स खूप महत्त्वाची आहे। ती बाहेर आलेली लेस कट करताना तुमचं फॅब्रिक कट होणार नाही याची काळजी घेत ती काळजीपूर्वक कट करून घ्या। आणि हा बघा आपल्या डिझाईनचा फायनल लुक किती सिंपल आणि सुंदर असा दिसून येतोय। आपण सर्वांनी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद।